नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ऐकून आनंद होईल की कर्जमाफीची पहिली यादी अखेर जाहीर झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून लाखो शेतकरी या यादीची वाट पाहत होते. पण थांबा, ही यादी पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा आनंद काही क्षणातच नाराजीत बदलला जाऊ शकतो. कारण ही यादी जाहीर झाली खरी, पण त्यामध्ये असलेली आकडेवारी पाहून अनेक शेतकऱ्यांना चक्क धक्का बसू शकतो. सहकार मंत्र्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केलेली आहे. पण या यादीत संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त 553 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. राज्यात लाखो शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत असताना केवळ 553 शेतकऱ्यांची यादी म्हणजेच त्यांची नावे समोर आलेली आहेत. या शेतकऱ्यांची मिळून जवळपास 2,99,00,000 रुपयाची कर्जमाफी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर एवढ्या मोठ्या योजनेत इतकी छोटी यादी असल्यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय आकडे पाहिले तर अमरावतीमध्ये 58 शेतकरी, लातूरमध्ये 133 शेतकरी, नागपूरमध्ये 16, पुण्यातील 85 शेतकरी, तर सातारा जिल्ह्यातील 38 आणि ठाण्यातील 182 शेतकऱ्यांची नावे समोर आलेली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सभासद आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यातील आणि इतर बँकांमधील शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. परवा दिवशी आपण 22 जुलैला यादी समोर येईल अशी माहिती दिलं होतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही यादी एवढी छोटी का आली, याच्यावर आपण थोडक्यात सविस्तर माहिती घेऊया. सरकारच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरलेला नाही अशा शेतकऱ्यांची माहिती सध्या उपलब्ध झालेली आहे. केंद्र सरकारकडून आवश्यक माहिती पूर्णपणे मिळालेली नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात मर्यादित शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढलेली आहे. अनेक शेतकरी विचारत आहेत की उर्वरित पात्र शेतकऱ्यांची नावे कधी जाहीर होणार, असा प्रश्न येत आहे. पुढील यादी कधी येणार आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखीन किती वेळ लागू शकतो. सध्या याबाबतीत तरी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे समोर आलेली नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी ही प्रक्रिया खूपच संथ गतीने सुरू असल्याची टीका, अक्षरशः कासवाच्या गतीने संथ गतीने ही प्रक्रिया सुरू आहे अशी टीका समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या पहिल्या यादीबाबतची ही महत्त्वाची माहिती होती. तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या ओळखीतील कोणाचे नाव या यादीत आले आहे का, आणि या संपूर्ण प्रक्रियेबाबत तुमचे मत काय आहे ते नक्की कमेंट करून कळवू शकता. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा, व्हॉट्सअपवर शेअर करा. मित्रांनो, ही होती आजची ताजी यादी जाहीर झालेल्या शेतकऱ्यांची संख्या. आता शनिवारपर्यंत टप्प्याटप्प्याने आणखीन यादी जाहीर करण्यात येऊ शकतात. तर अनेक अचूक अपडेटसह भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.